शूज आणले. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि पाचवी व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, मी कुठे आलो, कसं आलो, काय केलं रात्रभर. फुल लाईट गाडी हे करत होतो मी. आणि झोप पण येत होती ती, थोडा वेळ झोपलं पण होतो, सगळं क्लिअर झालं होतं. आता तरी झोप येत नाही आहे मला. आता बघू पुढे झोप येणार आहे की नाही येणार आहे, काय होणार आहे तर पुढे तुम्हाला कळेल. ब्लॉग पुढे पूर्ण बघा. आणि इथून मुंबईसाठी निघतो आहे मी. सगळं झालं बिल्डअप ते तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये कळालंच असेल. आता बघूया किती वेळ लागतो आहे. आणि झोप आली तिकडे जाऊन झोपूया आपण. माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा, तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि हा रूम होता, तुम्हाला दाखवलंच असेल मी. आता शूज घालतो आहे, बॅग तयार ठेवलं आहे, कपडे बिपडे घातले आहे मी बॅगेमध्ये. आणि आता इथून निघूया मग आपल्या पुढच्या जर्नीसाठी. फायनली निघालो आहे, गाडी बिडी चालू केली आहे. आणि निघता देवाचं नाव घेऊया आपल्या गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लक्ष असू दे. आता इथून सरळ मॅप लावतो आणि पुढे तुम्हाला रस्ता दाखवतो. आता इथून 777 किलोमीटर दाखवत आहे आणि 14 तास 55 मिनटं दाखवत आहे. सकाळी 4 वाजता पोचू असं दाखवत आहे. आता बघूया किती वाजता पोचतो आपण. रात्रीची मजबूत थंडी पडते आणि दिवसाचं ऊन पण बेकार असतं. आता मी सगळं सिटी बिटी पार करतो आणि मग भेटतो तुम्हाला हायवेलाच. कारण इथे भरपूर लक्ष देऊन गाडी चालवावं लागतं. कारण इकडचे लोक चालवतात पण त्यांना सवय नाही आजूबाजूला बघायचे, ते कसे टाकतात. याच रोडने आलेलो रात्री येताना, तुम्ही बघू शकता. बघितलंच असेल तुम्ही आधीचा ब्लॉग. अशा रोडने आलो होतो. किती खराब आहे आणि कसं रोड आहे. रात्री थोडं हे झालेलं टेन्शन की गुगल माता बरोबर दाखवतोय की नाही दाखवत आहे, पण काय नाही, बरोबर होतं. अजून मेन रोड यायचा आहे. मेन रोड यायचा अजून 1.2 किलोमीटर नंतर लेफ्ट आहे. ही सिटी आहे. सिटीचं नाव काय माहीत नाही, पण रोड बघू शकता किती खराब आहे तो. गाय माता भरपूर आहे इकडे. हे असे वरती लोक बसून येतात. किती भारी ना. इथं असं भरपूर काय बघण्यासारखं आहे, पण मी एकदम राजस्थान चालू होतं त्या साईडला आहे म्हणून काय दाखवू नाही शकलो. आणि एकच गाडी चालणार या रोडवर. आता मला खाली घ्यावं लागेल कारण त्याच्या बाजूला खड्डा होता, तो खाली घेऊ नव्हता शकत. एकच गाडी चालणार एक रोडवर. एवढा छोटा रस्ता आहे हा. आता लेफ्ट टर्न येईलच. आपण थांबूया, त्याला जाऊ दे. हा बाईकवाला. चल ना, काय बघतोय. आता इथून लेफ्ट टर्न आहे. किती छोटा रस्ता हा.
बघू शकता किती भारी रोड आहे. इथून लेफ्ट मारायचा आहे. इथूनच आलो होतो आपण रात्री, तुम्हाला आठवत असेल. लेफ्टला गाडी नाही, पटकन काढून घेऊया. आणि हा चांगला रोड आहे, एकदम क्लिअर. इथून सरळ जायचं आहे 5.5 किलोमीटर. राईट आहे, मग मेन हायवे चालू होतो. मग तो सरळ अहमदाबादला जातो. मग अहमदाबादवरून लेफ्ट, मग तो एक्सप्रेस वे. मग आलो तसंच जायचं आपल्याला. आणि आपल्या 3 गाड्या पण सगळ्या पुढे गेल्या, ते आधीच भरून ते निघाल्या पुढे. हे बघा, अहमदाबाद राईट 257 किलोमीटर, 257 किलोमीटर आहे अहमदाबाद राईट. आणि उदयपूर सिटी लेफ्ट साईडला आहे. आपल्याला उदयपूर झाला, आता अहमदाबादला जायचं आहे, मुंबईला. इथून राईट मारायचा. आपल्या 3 गाड्या कशा गेल्या काय माहिती, इथूनच गेल्या असतील. हेच बॉर्डर आलं. आता इथे नाकाबंदी आहे मजबूत. हे असे घुसवतात मध्ये, बाईकला कसे घुसवले. आणि फायनली तुमचं स्वागत आहे गुजरातमध्ये. गुजरात राजस्थान बॉर्डर क्रॉस केलं मी. आता गुजरातमध्ये एंटर झालो मी. आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा घाट चालू आहे एक प्रकारे, छोटासा, थोडा वळणाचा आहे. रोड भारी आहे इकडचे, काय बोल. हे थोडे खडबडी येतात मध्ये, बाकी काय नाही. आपण व्ह्यू तुम्हाला आवडतो नक्की सांगा. आणि सरळच रोड आहे, काय दाखवण्यासारखं काहीच नाही. म्हणून अधूनमधून व्हिडिओ चालू करते. एवढं काय आहे होणार नाही, बघूया. असा स्मूथ रोड आहे एकदम. रोड चांगले आहे, वाईट नाही. आणि ॲम्ब्युलन्स चालली आहे. अशी ॲम्ब्युलन्स असते मी पहिल्यांदा बघतोय. कार ते अहमदाबाद येईल. इथून काहीतरी असेल 50-60 किलोमीटर बहुतेक, माहीत नाही. मी आता अहमदाबाद सिटीमध्ये पोहोचेल, त्याच्या आधीच आहे. हायवेला आता इथून लेफ्ट मारला ना, सरळ जातो अहमदाबाद सिटीला. मी आता लेफ्ट मारणार आहे, बाहेरूनच जाणार आहे. तरी पण एवढी ट्रॅफिक आहे, बघू शकता तुम्ही.
काय झालं काय माहिती, पुढे मजबूत ट्रॅफिक आहे पुढे. आणि इथे थांबलोय आता, बघूया किती वेळ लागतो अजून. आता वाजले 4:28 झाले, 4:30 वाजले. आता बघूया याच्यातून कधी बाहेर निघतोय, तुम्हाला सांगेलच मी. आता मी पोहोचलो आहे अहमदाबादच्या सिटीच्या इथेच आहे एक्झॅक्टली. आणि नंतर थोड्या वेळाने लेफ्ट येईल अहमदाबाद बडोदरा एक्सप्रेस वे. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. ते सगळे फळं लागले, आंबे वाटते हे सगळे. हा आंबेच आहे. 5 वाजले आता. बघूया कुठेतरी चहा बी प्यायला थांबूया. मी अहमदाबाद सिटीच्या बाहेरच आहे, म्हणजे एक्झॅक्टली ते अहमदाबाद त्या साईडला आहे आणि मी बाहेरने चाललो आहे. इथून 560 किलोमीटर दाखवत आहे एक्झॅक्टली. आणि पुढून आता लेफ्ट आहे, तो एक्सप्रेसवे लागेल अजून म्हणजे आता एक प्रॉपर सिटीमध्ये अहमदाबादच्या बाजूला आहे. आणि आता एक्सप्रेसवे लागेल अहमदाबाद बडोदरा आणि मग तिथून सरळ सरळच आहे. तोपर्यंत आता ही ट्रॅफिक लागणारच आहे. आता इथे ट्रॅक्टर आला मध्ये, पाठी गाडी आहे जवळ, तर हळू ब्रेक, पाठी लक्ष द्यायचं, साईडला लक्ष द्यायचं. आणि आता कोण नाही, पटकन काढून घेऊया. टोल असेल, टोल भरावा लागेल. बहुत हुशार आहे, गेला त्या साईडने यार. डिझेल संपलं होतं म्हणून डिझेल टाकायला आलो आहे. 90 रुपये लिटर. फायनली संध्याकाळ झाली आहे, अंधार होत चालला आहे. आणि डिझेल भरलं, 3000चं भरलं डिझेल. आणि बडोदराचा तो सोडला रस्ता, अहमदाबादचा रस्ता सोडला मी पाटी. आणि हा डायरेक्ट बडोदरा एक्सप्रेसवे जातो. अहमदाबाद बडोदरा एक्सप्रेसवे हा डायरेक्ट सरळ सरळ. आणि बघूया आता किती वेळ लागतोय, फटाफट हा पळूया. आणि आपले माणसं समोरच पुढेच आहे, तर चालतातच ते. आपण त्यांना पकडूया मग मस्त आहे की, आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. आता सरळ सरळच रोड आहे आणि बघू शकता इथून पूर्ण एक्सप्रेसवे चालू होतो. आता इथून सरळ सरळच एकदम बडोदरापर्यंत. मग नंतर मग बडोदरा नंतर मग आपला NH48 लागणार, हायवे एक्सप्रेसवे. आणि आता वडोदरा सिटीमध्ये पोहोचेल. आणि दोन्ही गाड्यांना मी पाठी टाकलेला आहे या ठिकाणी. दोन्ही गाड्या आता पाठी आहे, बघितली असेल व्हिडिओ मोठी गाडीची. आणि ती पण आता जस्ट पाठी गेली. आणि इथून 443 किलोमीटर आहे, 10 तास 19 मिनटं दाखवत आहे. आणि बडोदरा येईल आता 8 किलोमीटर नंतर. मग पुढून मग सरळ NH48 लागेल आपला एक्सप्रेसवे. आणि मग त्यानंतर सरळ सरळ तिकडून सुरत त्या साईडला सरळ. आता वडोदऱ्याच्या पुढं आलो आहे आणि ही आपली पहिली गाडी, सगळ्यात मोठी गाडी. आणि समोर चालली आहे ती छोटी मीडियम गाडी. आणि मी चालवते ती सगळ्यात छोटी गाडी. हे बघा, ही सगळे एकत्र चाललो आहे, कारण जेवायची वाट बघतोय. इथं जेवण कुठे नाही आहे, भेटतच नाही हॉटेल चांगलं. बघू, जसं भेटेल तसं हॉटेल चांगलं बघू. इथे थांबलो होतो हॉटेलला जेवायला.
आणि ही आपली गाडी आणि ती आपली गाडी आणि त्याच्या मागे लावली आहे. ते लावले आपल्या मागे आणि तिन्ही अशा बाजूला लागल्या. आता झालं जेवून, आता निघायचं आपल्याला. गाडी चालू केली आहे आणि पाणी बिणी चेक केलं, प्रॉपर एकदम बरोबर सगळं. आता गाडी बंद करूया आपण. गाडी बंद केली आहे आणि आता इथून निघूया. आता 9:30 झाले. बघूया आपण आता किती वाजता पोचतो आहे. आणि तिकडे झोप लागेल, तिकडे जाऊन झोपून घ्यायचं मस्त आहे. आणि पुढे बघूया आता पुढे काय काय होतं आहे ते कळवतो तुम्हाला. रात्री जेवढे व्हिडिओ नाही बनवू शकत तो तुम्हाला सांगितलं आहे. तर बघू पुढे काय होतं आहे. चला निघूया आपण. अजून पण वडोदराच्या पुढेच आहे आणि भरूच पण नाही आलं अजून. आणि इथून मजबूत जाम दाखवत आहे, भरपूर बेकार जाम आहे. कळत नाही पुढे काय एवढं जाम आहे ते. भरपूर सगळ्या गाड्या जाम आहे. लेफ्ट साईडने पुढे घेतोय आणि ते पुढे की मागे काय कळत नाही. ते पुढे निघाले होते आणि मी चाललोय आता सरळ. माझ्या गाडीत लोड आहे म्हणून मी लेफ्ट साईडला जास्त पण नाही घेऊ शकत आहे, कारण खूपच वाकडा तिकडा आहे. भीती वाटते जरा. हे बघा ना, पूर्ण जाम आहे, पूर्ण लालच लाल आहे पूर्ण. अजून बघूया आता या ट्रॅफिक मधून किती वाजता बाहेर निघतोय. 10:30 वाजले आता आणि लेफ्ट साईडला गाड्या पण पार्किंग आहे ना, म्हणून जरा काढू नाही शकत. रात्री चालत होतो आणि झोप यायला लागली भरपूर आणि खूपच झोप यायला लागली. विचार नाही केला आणि हॉटेल बघितलं हे साईडला आणि साईडला लावली आणि झोपलो डायरेक्ट. रात्री काहीतरी 12 वाजता झोपलं. ते आत्ता उठलं सकाळी 5-6 वाजले असतील, 6-6:30 झाले असतील. खूप बेकार झोप आली होती, खूप बेकार, कारण 2 नाईट होते. आता बरं वाटतं जरा थोडंफार. आता मी कुठे थांबलो आहे, इथून कसं जाणार आहे काय ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. नाही तर खूप मोठा ब्लॉग होईल आणि मला ते एडिट करून कट करावं. मला कट करायला आवडत नाही खरं तर, तुम्हाला सगळं दाखवायचं. पण खूप मोठा ब्लॉग होईल, त्यामुळे हा पण ब्लॉग इथे चेंज करूया. इथून पुढे तुम्हाला कळेल कोणत्या हॉटेलला थांबलो होतो, काय होतं ते नक्की बघा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.